राज्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत हवामानाचा नूर बदलला आहे। लातूर, सोलापूर, नांदेड पासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे। विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला तर सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांची चांगली तरबळ उडाली आहे। हवामान विभागाने पुढील काही तासात आणखी पावसाची शक्यता वर्तवली असून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम असून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिला आहे। आज 22 मे रोजी रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोकण पट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर राज्यातील इतर भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे। लातूर, सोलापूर, नांदेडसह कोकण आणि घाटमाथ्यांच्या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे। किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे पुढील 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये वीज वाहतूक आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना असा सल्ला देण्यात आला आहे की जमीन ओली असताना मशागत करू नये, अवजार व यंत्रसामग्री सुरक्षित ठिकाणी ठेवावी। ब्युरो रिपोर्ट, कृषी जागरण।